तर इथून सुरुवात होतो माझा प्रवास. डोळ्यात पाहिलेले स्वप्न जणू लवकरच सातत्यात येऊन माझा शैक्षणिक प्रवास पूर्ण होऊन डॉक्टर ही पदवी लावून डॉक्टर अनुज होईल अशी उमेद घेऊन मी अश्विनी मेडिकल कॉलेज येथे प्रवेश केला. माझं नाव विशाल. तुझं? माझं नाव अनुज. कुठलं आहे? मी छत्रपती संभाजीनगर. कसं वाटलं कॉलेज? बघू पहिला दिवस आहे आज. हे कर, त्याला कोणीतरी मित्र तरी भेटला पाहिजे. हो मला पण. अरे सिनियर ना काहीतरी फर्स्ट बोलले का रे माहित नाही आमचा तुझं काही काम असेल ठीक आहे. आलात का तुम्ही? चला मग इंट्रो सुरू करू आपण. तू ये रे इथं थांब पुढं माझ्या. चल डे इंट्रो. सर माझं नाव अनुज. अनुज. विशाल. याला रोल सांग बरं एकदा आपले. पूर्ण नाव विचारलं, पूर्ण नाव, हॉबी, कुठून काय शिक्षण वगैरे काय नीटमध्ये पूर्ण गाव. सर माझं नाव अनुज आव्हाळे. मी छत्रपती संभाजीनगरचा. शाळा माझी तिथलीच. झालं का एवढंच? सर हॉबीमध्ये पोहणे. होतच का? हो सर. एवढंच येते? आणि हेल्पिंग नेचर सर माझं हेल्प करण्यासाठी आवडतं. बर जा परत जा. बोर आहे तर बोर आहे. ये रे पुढे. चल इंट्रो दे. माझं नाव सर्वे संदीप कवठाळे, राहणार लातूर. काय म्हणलं रे? ऐकून डबल बोल बरं. माझं नाव सर्वे संदीप कवठाळे, मी राहणारा लातूर. होय का? बर पुढं. हॉबीमध्ये फुटबॉल. काय फुटबॉल काय? फुटबॉल बघतोस, खातोस, खेळतोस का? हा. बर इकडे रे. काय नाव तुझं? अनुज बनोज. इकडे तर तुझे हेल्पिंग नेचर आहे ना? हो सर. जा जरा हेल्प कर पाणी आंबर मध्ये. पळत जा. टाइम लावला मी 1 मिनिटाचा. 1 मिनिटात आला पाहिजे. हो सर. मग फुटबॉल सोडून दुसरं काही येत नाही तुला? बॅडमिंटन खेळतो. बॅडमिंटन. दुसरी कोणती नाही. हॉबी वगैरे अजून नाही. नाही का सर? बर सर तुम्हाला आम्ही डान्स कर म्हणल्यावर कराल का तुम्ही? जमत नाही सर डान्स. नाचा हो नाचा. नाही जमत नाही. जमत नाही. बरं जा मागे जा. एक कोपरा इकडे रे तू. चल दे इंट्रो. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. माझं नाव सौरभ संजय राऊत. मी राहणार नांदेडचा आहे. मला हॉबीमध्ये व्हॉलीबॉल आणि मूवी बघायला आवडतं. भाषण लिहू की आता? भारी बोलतोस रे. सॉरी सर. सॉरी सर. बर हॉबी काय म्हणला तू? व्हॉलीबॉल आणि मूवी बघायला आवडतं सर. मूवी बघतो का? हो सर. कोणत्या? रोमॅन्टिक आवडतं सर. कमी नाहीस रे तू. बरं थांब. आता तू हिरोईन आहेस. खूपसुरत हिरोईन आहेस. तुला कोणतरी प्रपोज करणार होता. तू निवड कोण करणार तुला प्रपोज? अनुज सर. अनुज करते का?
बोलशील का रे? हो सर. बरं चल सीन करून दाखव मला आता. काय मला भारी वाटायला लागलं तुमचं. चल ये पुढे सीन करून दाखव. सर नाव बदलू घ्यायचं मुलीचं नाव. मिस करतो की प्रपोज. आय लव्ह यू. झालं का एवढंच? असं असते प्रपोज? हो सर. कोणत्या मूवीज बघतास? सर मार्वलच्या. बर उठा. सौरभ काय जमलं नाही बघ. आता तू प्रपोज करता. आज तुझा कॉलेजचा पहिलाच दिवस आहे. हे तुम्ही ती हातवरी करा. हातवरी. हा. आज तुझा कॉलेजचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मी तुला पहिल्यांदाच पाहून माझं हृदय तुला दिलेलं आहे. आय लव्ह यू. पण मला तू नाही आवडत. का नाही आवडत आहे मी तुला? नाही, मला दुसरं कोणतरी आवडलंय. आज तुझा कॉलेजचा पहिलाच दिवस आहे पण नाही. का रिजेक्ट केला रे त्याला? नाही सर, दुसरं एवढा हँडसम पोरगा तू रिजेक्ट का केला याला? सर दुसरं कोणतरी आवडलंय. पोरगा आवडतो तुला? नाही सर, मुलगी. बर. अरे अनुज, आज रात्री परत सिनियरने बोलवलंय. ठीक आहे, येतो. ये हा. सातत्याने दररोज चालणारी रॅगिंग, परीक्षेत घसरता परफॉर्मन्स, घरापासून असलेला दुरावा, ह्या सर्व गोष्टी सतत एकटेपणाची जाणीव करून देऊ लागल्या. हंस रही है दुनिया मेरी नाकामियों पे ताने कस रही है दुनिया मेरी नादानियों पे, पर मैं काम कर रहा हूँ. मेरी सारी खामियों पे कल ये मारेंगे ताली. मेरी कहानियों पे कल जो बदलेगी हवा, ये साले शर्माएंगे. हमारे अपने हो कह के ये बाहें गरमाएंगे, क्योंकि जिद्दी बड़ा हूँ मैं. अनुज चल जेवायला. हा चल, येतो. चल ठीक आहे, येतो. अरे अनुज, जरा पाणी घे. झोपला नाही रे? नाही सर, उद्या एक्झाम होती. एक्झाम आहे? कशाची एक्झाम आहे? Anatomy. केला का नाही अभ्यास? चालेल सर. किती टॉपिक वर आहेत? सर 2 ॲबडोमेन आणि लोअर. किती राहिले मग? सर बाकी वाटत नाही होईल सगळं. अरे काय नाही, मी हेल्प करतो तुला. आहे ना टाइम तुझ्याकडे? हो. मी शिकवतो तुला, काही अडचण नाही. चल थांब, मी बसतो एकच सेकंद.
वही वगैरे काढ नाही तर खूप सोपा टॉपिक आहे. आपण पहिले ड्युरेशनपासून स्टार्ट करू. ड्युरेशनमध्ये काय आहे बघा, डेफिनेशन आणि लोकेशन. तर का ड्युरेशन कसं आहे, शॉर्ट आहे, वाईड आहे, आणि लोकेशन कुठं असते. हे सगळं सोडून आपल्या घरी निघून जावं हे विचार सतत मनाला खाऊ लागले. जीवनातला एक लोएस्ट पॉईंट आला आहे असं वाटू लागलं. पण त्या सिनियर्सनी माझ्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका बजावली. अवघड टॉपिक्स सोपे करून शिकवणे, सतत विचारपूस करणे, काय करावे काय नाही करावे ते सतत समजावून सांगणे, आणि घरापासून कधीही दूर न गेलेला मी, समाजाची जाणीव नसलेला मी, रॅगिंगमध्ये घडणाऱ्या गोष्टी ह्या कुठेतरी PDCचा भाग असून माझ्या वैयक्तिक गुणांना वाव देण्याचा एक मार्ग होता. अनुज उठ, एक्झाम आहे ना 10 वाजता तुझी. चल झाले प्रिपरेशन चांगली, चांगला पेपर जाय घेऊन ये. तर तुम्ही बघितला अनुजचा प्रवास. काही नवीन नव्हते याच्यात. प्रत्येक मेडिकल स्टुडंटच्या जीवनात चालणारे हे चक्र आहे, तेच दाखवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग येतात, पण प्रत्येकाच्या परिस्थिती वेगळ्या असतात. पण अशा प्रत्येक परिस्थितीत प्रत्येकाला सावरणारा, एक उमेदीची किरण दाखवणारा एक आधारवड असतो. माझ्या बाबतीत ते माझे सिनियर्स होते. हॅलो हो येतो. चक्र म्हणजे अनुलाप, आणि याच अनुलापाचा तुम्ही अनुभव घ्यावा हीच आमची इच्छा.